नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल आणि तुमचा अर्ज हा अप्रूव्ह झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण मित्रांनो, तुमचं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये 19 तारखेला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। जर तुमचं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक नसेल, म्हणजे तुमचं बँक खातं हे आधार संलग्न नसेल, आधार कार्डला लिंक केलेलं नसेल, तर तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये हे जमा होणार नाही। तर मित्रांनो, हे कसं चेक करायचं आहे किंवा तुमचं कोणतं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक आहे, तर हे कसं बघायचं आहे, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला त्याच्यासाठी गुगलवरती यायचं आहे आणि इथं आधार लॉगिन असं नाव टाकायचं आहे किंवा तुम्ही UIDI असं सुद्धा नाव टाकू शकता। त्यानंतर तुमच्या समोर पहिलीच लिंक ओपन होईल uidi.gov.in, तर तुम्हाला या लिंकवरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आधारची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती इथं ओपन होईल। आता इथं ओपन झाल्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 रेषा दिसतील, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला माय आधार या नावावरती क्लिक करायचं आहे। माय आधार या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला 4 नंबरचा एक ऑप्शन आहे आधार सर्व्हिस म्हणून, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल। असं पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं एक ऑप्शन देण्यात आलेला आहे बघा, बँक सीडिंग स्टेटस, आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक लॉगिनचा ऑप्शन आलेला आहे, तर आता इथं आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथं बघा तुमच्या समोर एक ऑप्शन आलेला आहे, इथं एंटर युअर आधार नंबर, म्हणजे आता इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा भरायचा आहे। ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल। आता इथं OTP टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे। लॉग इन म्हटल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर इथं तुम्ही बघू शकता तुमच्या समोर भरपूर असे ऑप्शन ओपन झालेले आहे आणि एक 5 नंबरला ऑप्शन देण्यात आलेला आहे बँक सीडिंग स्टेटस, तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटस नावाचा। यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा खाली तुम्हाला इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। त्या इथं सगळ्यात वरती तुमचा आधार कार्ड नंबर दाखवलेला आहे आणि त्यानंतर इथं बँक नेम, म्हणजे तुमची कोणती बँक ही आधार कार्डला जोडलेली आहे तर ती इथं दाखवलेलं आहे। त्यानंतर इथं खाली बघा बँक सीडिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे, तर इथं तुमचं ॲक्टिव्ह असं असलं पाहिजे। जर तुमचं ॲक्टिव्ह असेल तरच तुमचं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक आहे, आधार कार्डला जोडलेलं आहे। जर तुमचं इथं इनॲक्टिव्ह असेल, जर असं असेल तर तुमचं बँक अकाउंट हे NPCI ला जोडलेलं नाही, तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा होणार नाहीत। तुमचं जर असं इथं असेल ॲक्टिव्ह, तर तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये रक्षाबंधनच्या दिवशी जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।